पुलाव, व्हेज पुलाव. नमस्कार. आपण आज तयार करणार आहोत ह्या हिवाळ्यामध्ये छान असा व्हेज पुलाव. भरपूर भाज्या घालून मस्त असा चमचमीत भात तयार करणार आहोत. फक्त हा भात तयार केला की भाजी, आमटी, चपाती करायची काही गरज नाही आणि चवीला सुद्धा छान लागतो बरं का. तर हा बनवायचा कसा, काय पद्धत आहे व्हेज पुलाव तयार करण्याची, तर चला. इथं घेतला आहे अर्धा किलो तांदूळ आणि तो तांदूळ आहे त्या 1 तासासाठी भिजत घालायचा 1 तास किंवा अर्धा तास. तर इथं घेतला आहे, घरामध्ये जितके सदस्य आहे तितके तांदळाचा वापर करायचा. अर्धा किलो घेतला आहे मी इथं. तर भाज्या बघा, गाजर घेतले, मटार घेतला आहे, कांदा आहे, सोयाबीनचं बीसुद्धा आता मिळतात आपल्याला, फ्लावर घेतला आहे आणि कोणत्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही घ्या. स्वच्छ असं धुवून निवडून घ्यायच्या. त्यामध्ये घालायचं दही, घालायचं आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे, हळद घालायची 1 चमचा, मीठ घालायचं. जास्त ह्यातमध्ये मीठ घालत नाही, थोडंसं मॅरिनेशन करण्यासाठी म्हणजे मुरत ठेवण्यासाठी थोडंसं मीठ घातलं आहे. हिंग पावडर घातलं आहे 1 चमचा, धने जिरं पावडर घातलं आहे 1 चमचा, कस्तुरी मेथी घालायची. ह्यामध्ये घातला आहे गोडा मसाला थोडासा. घरातले कुठलेही मसाले ह्यामध्ये ॲड केला तरीसुद्धा चालतात. खूप सुंदर असा हा भात तयार होतो म्हणजे पुलाव. तर मसाले भाताचा इथं मसाला वापरला आहे छान टेस्ट येण्यासाठी. कोणत्याही कंपनीचा घेतला तरी चालतो. तूप घालायचं 1 चमचा, लाल तिखट घातलं आहे ह्यामध्ये ॲड केलं आहे. तिखट थोडासा कमीच केलता, घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे हा पुलाव आहे तो कमी तिखट केलता. तर चला, हे आता मिक्स करून घ्यायचं. थोडंसं चमच्यानं जमना म्हणून हातानेच घेतलं आहे मिक्स करून. आणि हे आहे ते अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे भात आहे तो छान सुंदर असा होतो आणि भाज्यामध्ये मसालासुद्धा छान शिरला जातो, म्हणजे बाकीचे मसाले आहेत ते व्यवस्थितरित्या मुरले जातात ह्यामध्ये. तर चला, अर्धा तासानंतर आपण लगेचच भात तयार करायला घेऊया. तर आपण कुकर ठेवला आहे गॅसवर. तर ही मिस्टेक झाली आहे, कुकरमध्ये मी करणार होते हा पुलाव, पण काय झालं, अर्धा किलो तांदूळ आणि ह्या भाज्या आहेत ते जास्तच झाल्या. त्यामुळे काय झालं, ह्या कुकरमध्ये भाज्या घातल्यानंतर ना अर्धा कुकर भाज्यांचाच झाला आणि त्यानंतर भात तांदूळ घातल्यानंतर 2 कुकर भात होईल एवढा असं तांदूळ छान असा फुलला जातो तांदूळ भिजत घातल्यानंतर. तर हे असं कळल्यानंतर मी लगेचच मोठा टोप घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये सगळं प्रक्रिया केली आहे. तेल घालून थोड्याशा भाज्या परतून घ्यायच्या. तरी पहिल्यांदा हे बदलून घेतलं आहे, कारण की असं होतंच आपलं कायम गडबडीत काय तर करायला गेलं की. तर नुसता भातच करायचा होता आणि म्हणूनच असं छान असं हे नियोजन चाललं होतं आमचं. टोप ठेवला आहे, तेल अगोदरच आपल्याला घातलं आहे. मसाले भात म्हटलं थोडंसं तेल जास्त घालायचं म्हणजे भात आहे तो एकदम सळसळीत होतो. भाज्यासुद्धा त्यामध्ये छान शिजल्या जातात त्या म्हणजे तेलामध्ये, किंवा भाज्यांनासुद्धा पाणी सुटलं जातं त्यामध्ये. आणि अशा भाज्या शिजल्या की भातसुद्धा चवीला लागतो. बघू शकताय तुम्ही, थोडंसं वाफवून घ्यायचं झाकून वगैरे. मटार आपल्या आता हिवाळ्यामध्ये असं छान असा मटार मिळतो, गाजर मिळतं, भरपूर असा भाज्या आहेत त्या मिळतात आणि त्या भाज्या एकत्र करून एखादं पदार्थ केला ना त्याला वेगळीच चव येते. आणि हिवाळ्यामध्ये भूक लागते आणि भूक आणि ही चव म्हणजे दोन्ही मिक्स म्हणजे ना सोने पे सुहागा असंच होतं. आपण आता 1 तास अगोदर हा तांदूळसुद्धा भिजत घातला आहे. तर तुम्हाला सांगते, चिकट पाहिजे असेल तर तांदूळ भिजत घालायची गरज नाही, इंद्रायणी वगैरे. असंच हा तांदूळ तुम्ही स्वच्छ करून घातला तरीसुद्धा चालतो. तर आमच्या इथं सळसळीत भात आवडतो त्यामुळे मी आपला दावतचा असतो 70 नंबर तो इथं वापरला आहे. त्यामध्ये घालायचं पाणी ॲड करायचं. जितकं पाणी घेतलं आहे तितकं 2 पट पाणी इथं वापरलं आहे. तर सर्व असं मसाले वगैरे घालून, काहीसुद्धा मसाले आपण पहिल्यांदाच भाजीमध्ये ॲड केले आहेत त्यामुळे मसाले तर वरून घालायची काही गरज नाही. मीठसुद्धा अगदी थोडं घातलं होतं, नंतर थोडंसं ॲड करायचं आणि मिक्स करून द्यायचं. अगदी हे भात तयार करण्यासाठी आपल्याला सांगतो, पहिले 1 तास आपण तांदूळ भिजत घातलं होतं, अर्धा तास ते म्हणजे होतंच असं, म्हणजे 1.5 तासामध्ये हा छान असा भात तयार होतो पुलाव. तर खूप सुंदर असा चवीला झालता. नक्की तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने करा. आणि बघा, एकदम सळसळीत देखना पण हा पुलाव तयार झाला आहे. आणि हिवाळ्यामध्ये ना असे पदार्थ करून नक्कीच खाऊन बघा, खूप छान लागतात. भाज्यासुद्धा चवीला लागतात आणि मसाले भात असू दे, मिक्स भाजी असू दे, त्याची चव खूप वेगळी असते. आपण आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातली आहे त्यामुळे सुद्धा छान स्वाद येतो. तर हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद. आणि जाता जाता सबस्क्राईब करा.